नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेजवानी मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजची रेसिपी आहे आपली सोयाबीन मटर खिमा। तर त्यासाठी इथे मी सोयाबीन हे गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेत। आता आपण हे यातलं पाणी काढून घेणार आहोत। छान असे आपण याला दाबून दाबून याचं सगळं पाणी असं काढून घ्यायचंय। बघू शकताय अशा पद्धतीने आपण याच्यातलं सगळं पाणी काढून घेतलंय। आता आपण हे मिक्सरला थोडंसं फिरवून घेणार आहोत। जाडसर असं फिरवायचंय आपल्याला, मटर आणि सोयाबीन दोन्ही पण। इकडे आता आपण एक कांदा घेतलाय, टोमॅटो घेतले, 2 हिरवी मिरची आणि थोडंसं अद्रक आणि लसूण आपण हे पण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। तर कढईत आपण तेल गरम करायला ठेवले, त्याच्यात टाकूयात थोडासा दालचिनीचा तुकडा। त्याच्यानंतर इथे मी अद्रक लसूण वाटून घेतले, ते टाकायचे, ते छान परतून घ्यायचे। छान परतले गेले आता हे। आता आपण याच्यामध्ये तयार केलेलं कांद्याचं आणि टोमॅटोचं पेस्ट टाकून घेणार आहोत। ही पेस्ट आपल्याला छान तेलावरती परतून घ्यायची आहे। छान अशी सगळ्या बाजूने मिक्स करून घ्यायचं आणि छान तेलावरती परतून घ्यायचं, कारण आपण हे कच्चाच कांदा आणि टोमॅटोची पेस्ट केलेली आहे। तेल आपण थोडा वेळ होऊ देऊयात, नंतर आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत। आता आपलं ही पेस्ट छान अशी परतली गेली। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मसाले, मिरची पावडर, हळद, धना पावडर, जिरे पूड थोडंसं आणि हा काळा मसाला। त्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय। बघू शकता आता मसाला आपला छान असा परतला गेलाय। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत सोयाबीन जाडसर वाटून घेतलं, ते ऍड करणार आहोत याच्यामध्ये आणि छान मिक्स करून घेणार आहोत। आणि मटर देखील टाकून घेणार आहोत। याला देखील छान असं परतून घेणार आहोत याच्यामध्ये। याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ऍड करणार आहोत। थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय आपल्याला, मीठ टाकून घेणार आहोत आणि थोडीशी कसुरी मेथी हाताने मी हातावर क्रश करून ती देखील टाकून घेणार आहोत। परत एकदा छान असं हलवून घ्यायचं याला आणि छान असं शिजवून घ्यायचं। बघू शकता आपला सोयाबीन मटर खिमा छान असा शिजला गेलाय। तर आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि छान असं हलवून घेऊयात। अशा पद्धतीने आपला सोयाबीन मटर खिमा तयार झाला। हा खिमा आपण भाताबरोबर, पोळीबरोबर तसेच भाकरीबरोबर पण खाऊ शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।